लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाची मैताच्या नातेवाईकांनी केली तोडफोड, वेळेत उपचार मिळाले नसल्याने घडली घटना। परभणीच्या सोनपेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये विजेचा शॉक लागल्याने रुग्णाला दिनांक 28 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल केलं होतं। मात्र यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला उपचार वेळेत मिळाले नसल्याने रुग्ण मयत झाला। त्यानंतर मैताच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याने रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली। या प्रकाराने ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सोनपेठ शहरात राहणाऱ्या किरण मस्के यांना त्यांच्या बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा शॉक लागला। त्यानंतर त्याला उपचारासाठी सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं, परंतु त्यावेळेस रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ हजर नसल्यामुळे किरण मस्के यास वेळेत उपचार मिळाले नाहीत। त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची भावना नातेवाईकात निर्माण झाली। संतप्त झालेल्या मैताच्या नातेवाईक व जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली आहे। किरण मस्के यांना सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नसल्याने त्याला परळी येथे उपचारासाठी हलवण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार मिळाला नाही, मात्र पुढे उपचारासाठी नेण्यात वेळ गेला। सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात वेळ गेल्याने पुढे त्याच्यावर उपचारास वेळ लागल्याने किरण मस्के याचा मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यू सोनपेठ ग्रामीण रुग्णालय जबाबदार असल्याच्या भावनेने रुग्णालयाची तोडफोड झाली। या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून संबंधित रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी मैताच्या नातेवाईकांकडून केली जात आहे। आज सोनपेठ ग्रामीण रुग्णालयाला सुरू होऊन 4-5 वर्ष झाले, परंतु एखादी आपत्कालीन गोष्ट घडली तर तिथं कोणतीही सुखसुविधा नाहीये। आज माझा मित्र मृत्यू पावला। आज तिथं सर्व सुखसुविधा जर असल्या असत्या तर आज त्याचा जीव राहिला असता असं मला वाटतंय। त्यामुळे प्रशासनाला जाग होऊन लवकरात लवकर दुसरा असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर मदत घ्यावी। जर नाही घेतलं तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। मित्राचा अत्यंत दुर्दैवी जो प्रकार घडला, अतिशय दुःखद आहे। विषय अतिशय दुःखाचा असताना सुद्धा ज्या वेळेमध्ये तालुक्यावरची जी यंत्रणा आहे आरोग्य खात्याची, ती तिथं त्याला मिळायला पाहिजे होती, ती मिळाली नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 108 इमर्जन्सी अँब्युलन्स असते, जवळपास 20-25 अर्ध्या घंट्याच्या नंतर अँब्युलन्स सुद्धा तिथं उपस्थित झाली असं मला काल कळलं उशिरा। त्याच्यासाठी जर इथून पुढे तालुका जे आरोग्याचे अधिकारी आहेत, THO हलगे साहेब असतील, त्याच्यानंतर पवार साहेब असतील, त्यांना जर त्याच्या संदर्भात जाग नसेल तर मग आपल्याला आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल। आज इतका एक 25-26 वर्षाचा तरुण या ठिकाणी आपल्यातून गेला, उद्या तीच वेळ तुमच्या आमच्यावर येणार आहे। त्याच्यासाठी जर 100% सगळे आमच्या मित्र परिवाराची तडजोड असेल तर आज आपण तिथं जाऊ, त्यांना काय ते जाब विचारू, 100% आंदोलन करू, नाही तर मग झोडपून काढू, काय पर्याय नाही ना शेवटी। ओके का? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी सोनपेठ परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।